कापड बाजार मला अजून एक विचारावसं वाटतंय सर, की कापड बाजार ज्याला आपण भांडी बाजार म्हणतो, या परिसरातील हे मंदिर गेल्या 2 शतकात नाशिक शहरात झालेल्या परिवर्तनाचे साक्षीदार राहिले आहे. हो. याबद्दल जुन्या पिढीकडून ऐकलेल्या काही खास आठवणी किंवा तुम्ही अशा काही गोष्टी आम्हाला सांगू शकतात का, ज्या स्मरणार्थ आहेत? पूर्वीच्या काळी जन्माष्टमीचा उत्सव हा फक्त आपल्या इथे मुरलीधर मंदिरात होत होता हं, हं, हं. आणि त्या उत्सवामध्ये मुरलीधरांना विविध पोशाख केले जातात. हो, हे कधी अगदी मला पण विचारावसं वाटेल, तुम्ही पोशाखाबद्दल बोललात, की मी असं कुठे बघितलं नाही ॲक्चुअली, की देवांना पोशाख केले जातात. तर बरोबर. मला वाटतं हे मंदिर आपलं पहिलं आहे, की प्रत्येक त्या दिवसांमध्ये जो जन्माष्टमीचा कार्यक्रम असतो, तर याच्यामध्ये वेगवेगळे पोशाख तुम्ही कृष्णाला जातात. परिधान करतात. तर त्याचंही मागचं आम्हाला थोडंसं रहस्य सांगाल? श्री आधी पूर्वी गुंडराज महाराजांपासून श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारी अर्धनारीनटेश्वराचा शृंगार होत होता. हं. फक्त अर्धनारीनटेश्वर फक्त तेवढाच एक शृंगार म्हणजे आणि एकच जन्माष्टमी शृंगार. उत्सव हं. 12 दिवसांचा. हं. फक्त पोशाख जो होता तो एकच होत होता. बरं. श्री कृष्ण हरी महाराज संत हं. यांनी बाकीचे पोशाख सुरू केले. हं, हं, हं. की मग कधी मुरलीधरांना झुल्यावरती, बरं. त्यानंतर मोरावर, चंद्रावर, हं. शेषनागावर, गरुडावर, हं. त्यानंतर मोहिनी रूप, घोंगडीवाला असे हं. वेगवेगळे शृंगार सुरू केले हं, हं, हं. आणि ती परंपरा सुद्धा आज जवळपास एक 50 ते 100 वर्ष झाली असतील. अरे वाह! ती आजतागायत चालू आहे.